शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट दिसतोय हा आहे फुले ऊस 15006 या व्हरायटीचा. आपण बघताय टिप साईडला जे आहे ते भरमादातून जे आहे ते झुकलेले पानं ह्याचे जे आहे ते दिसतात. तर हा 265चा क्रॉस असलेला हा ऊस. तर ह्याचं प्लांटेशन आता 10 एकर क्षेत्रावर जे आहे ते शेतकरी महोदयांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांचा मागचा अनुभव 2 एकर क्षेत्रावर त्यांनी मागे केलं होतं, त्याच्यामुळे आता ते 10 एकर क्षेत्रावर त्यांनी ह्याची लागवड केलेली आहे. हा जो काही ऊस दिसतोय तर लागवड तारीख आहे ह्याची 1 डिसेंबर 2025ची. आणि अशा पद्धतीने जे आहे ते ह्याचे फुटवे आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हणजे लागवड करत असताना 4 फुटाची सरी जी आहे ती केलेली आहे आणि 2 कांडीतलं अंतर जे आहे तर ते टक्कर पद्धतीनं त्यांनी लागवड म्हणजे एकमेकाला अशी जोडून राहील अशा पद्धतीनं कांडी जी आहे ते टिपरी दाबलेली आहे. तर प्रति बेट सरासरी काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9, काही ठिकाणी 3, 4 असे पण जे आहे ते, जसं आता ह्या ठिकाणी बघा 1, 2, 3 असे पण आहेत. तर सरासरी 5, 6, 7ची सरासरी या ठिकाणी जे आहे ते एका बेटामध्ये मिळते. तर आता सद्यस्थितीत या ठिकाणी दुसरा खताचा डोस जो आहे तो ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. आपण बघू शकता 19-19-19 हा खत जो आहे तो 2 पोते, 1 पोतं अमोनियम सल्फेट या पद्धतीने जे आहे ते खत व्यवस्थापन चालू आहे. तर माहिती घेऊ कशा पद्धतीने हे नियोजन केलं आहे. काय तुमचा ह्याचा पूर्वीचा जो काही अनुभव आहे, गेल्या वर्षी तुमच्याकडे 2 एकर क्षेत्रावर लागवड केलेली होती, तर किती महिन्यामध्ये तो प्लॉट तुटला आणि किती ॲव्हरेज आलं तुम्हाला? जवळपास 10 महिन्यामध्ये आमचा प्लॉट तुटला आणि ॲव्हरेज म्हणतात तर 70चं आलं एकरी. एकरी 70चं ॲव्हरेज आलं. टोटल किती झालं 2 एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला? ते 140 टन झालं. तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही पण हे देत असताना काय पूर्ण वाड्यासहित जे आहे ते आपण ते दिलेलं आहे. ओके. आणि तो जो काही प्लॉट होता किती महिन्यामध्ये तुटला बेण्याला? तो 10 महिन्यामध्ये. 10 महिन्यामध्ये बेण्याला प्लॉट तुटलेला आहे. तर सगळं बेण्याला जे आहे ते आसपासच्याच कारखान्याच्या माध्यमातून जी काही जनजागृती करण्यात आली, तर त्यावेळेस ते शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी ती घेऊन घेतलेले आहेत. तर आता इथं जे आहे ते पहिला डोस लागवडीच्या आधी तुम्ही सरीत दिला का नाही? लागवडीच्या आधी नाही दिला. लागवड झाल्याच्या नंतर आंबवणी निंबवण्याला दिला काय? हो. तो काय काय टाकला होता? तो 19-19. हां. किती पोते एकरी? 2 पोते आणि 1 युरिया मिक्स. 1 युरियाचं पोतं मिक्स केलेलं होतं. तर आता ह्या ज्या पद्धतीनं देत आहे, आता ही तुमची जी काही फास आहे ह्याची, तर किती ही फास आहे ही आवताची? ह्या म्हणजे 3.5 इती. 3.5 इती फास आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, ह्याच्यामध्ये एक फायदा अशा पद्धतीचा होतोय की ह्यांनी आधी खत टाकून घेतलेलं आहे आणि हे खत टाकून घेतल्याच्या नंतर प्रॉपर जे काही ते माती या ठिकाणी आता जर बघितलं ना आपण, तर प्रॉपर माती जी आहे ते ह्या ठिकाणी ते टाकलेल्या खताच्या वर पडायलेली आहे. इथं जर आपण बघितलं हे, तर प्रॉपर माती जी आहे ते पूर्णपणे ही अशा पद्धतीनं या आवतामुळं जे आहे ते टाकलेल्या खताच्या वर जात आहे. आणि आता त्याच्यानंतर इथं पाणी द्यायचं नियोजन आहे. ह्याच्यामुळं काय होतं, दोन्ही साईडनं चाललं. आता इकडचा खात पूर्णपणे जे आहे ते हा माती आड झाला आणि हा सुद्धा आता या ठिकाणी जे आहे ते ह्या पद्धतीनं माती आड होणार आहे. नंतर पाणी दिल्याच्या नंतर पाण्यासोबत जे आहे त्याचं जे आहे ते मुळांच्या कार्यकक्षेमध्ये जाणार आहे. तर ह्या पद्धतीनं आपण खताचं नियोजन जे आहे ते करू शकतो. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे ह्या ठिकाणी जी काही आलेलं उगवलेलं तण वगैरे जे काही असेल, तर ते सुद्धा फुलारक्या जे आहे ते ह्या आऊत चलवल्यामुळे जे आहे ते आपल्या त्या ठिकाणी नियंत्रित होणार आहेत.